एव्हरीवन, तर आज आहे ना मी फ्रोझन फ्राईज ट्राय करणार आहे। आता तुम्ही म्हणतील यात नवल असं काय, तर नवल काहीच नाहीये। मी एवढे टायमापासून फ्रोझन फ्राईज डीप फ्राय करून खात होते। मी काय तुम्ही सुद्धा तसेच खात असणार मला माहितीये। तर आज मी विचार केला आज आपण त्यांना ओव्हन मध्ये बेक करूया। मी आधी हे कधीच ट्राय नाही केले, तर बघूया कसं हे टर्न आउट होणार आहे। आणि काय जर चांगलं झालं तरी मलाच खायचंय, खराब झालं तरी मलाच खायचंय, कारण की घरी कोणीच नाही मिळत। अदरवाईज जेव्हा खराब काय बनतं मी माझ्या भावाला देऊन टाकते, तो खाऊन टाकतो, पण तो पण नाही आज। ठीक आहे, चला ट्राय करूया। पहिले थोडेच फ्राय करूया का, कारण पहिल्यांदा करतोय तर खराब नको व्हायला यार। अरे नंतर पाहिजे आपण परत लावूया। लेट्स गो। A few moments later. तर हे काही अशा प्रकारचे दिसतात आहेत, जे नॉर्मल फ्राईज तळल्यावर दिसतात तसंच सेम दिसतंय। त्याच्यावरती आपण पॅटकरी मसाला घालणार। लेट्स गिव अ क्विक मिक्स करून बघूया आपण। नाईस, चांगलं आहे। मला वाटलं नव्हतं हे चांगलं बनेल असं। मला वाटलं की त्याचे ते असं असतं ना, काय बोलतात त्याला, लिची पिची असतात ना एकदम असे नरम नरम। मला वाटलं की हे तसं बनेल, पण तसं नाही बनलं, चांगलं बनलंय, क्रिस्पी आहे। आता मी विचार करते बाकीचे ऑइल फ्राय करू की ओव्हन मध्ये बेक करू। तसे लागतात तर छान आहे, ओव्हनच करूया, तर मला परत भांडी घासावी लागते। मस्ट ट्राय गाईज, बाय बाय।